रामकृष्ण हरी माऊली. पत्रवाळीखाली पत्रवाळी. संत एकनाथ महाराज कथा. एकनाथांचा एकुलता एक मुलगा हरिपंडित केवळ खुळेपणाने आपल्या वडिलांवर रुसून काशीस जाऊन राहिला होता. नाथाने काशीला जाऊन त्याचे मन वळवून त्याला घरी परत पैठणला आणले. त्याच्याकरिता नाथांनी 2 गोष्टी मान्य केल्या. एक म्हणजे त्यांनी आकृतातून पुराणे सांगणे थांबवणे आणि दुसरी अन्न न घेणे. पैठणला परत आल्यावर नाथांची रसाळ पुराणे बंद झाली की त्याऐवजी हरिपंडितांनी संस्कृत प्रवचने करण्यास सुरुवात केली. पण मौज अशी की एकनाथाच्या पुराणाला गाड्यात बसायला जागा मिळायची मुश्कील. इतकी तोबा गर्दी. पण हरिपंडिताच्या प्रवचनाला ते थोडेफार जमत. त्यांना बसायला ऐसपैस जागा मिळून पुढे तर हरिपंडितासच वक्ता आणि श्रोता या दोन्ही भूमिका कराव्या लागत. हरिपंडिताला हा फरक लक्षात आला. त्यांचा अहंभाव सुद्धा दुखावला. सुंब जळेल पण पीळ जळत नाही या म्हणीप्रमाणे त्यांच्या ठिकाणाचा अहंकाराचा पीळ मात्र कायम होता. पैठणातील एका बाईने पूर्वी देवाला सहस्त्र ब्राह्मण भोजन घालण्याचा नवस केला होता. पण दुर्दैवाने तिचा पती वारल्याने आणि पुढे दुःस्थिती प्राप्त झाल्याने तिला आपला नवस पुरा करता आला नाही. तरी पण तिच्या मनातील रुकरुक काही कमी होईना. तिला मनस्वास्थ्य लाभावे म्हणून एका विद्वानाने शास्त्रीबुवाने असा सल्ला दिला की ब्रह्मनिष्ठ, सत्वशील आणि अत्यंत परोपकारी अशा ब्राह्मणास मनोभावे भोजन घातल्यास 1000 ब्राह्मणाचे पुण्य लागेल. त्या बाईपुढे अशा वर्णनाचा ब्राह्मण म्हणजे फक्त एकनाथच उभे राहतात. ती मोठ्या उत्सुकतेने नाथाकडे गेली आणि त्यांना आपल्या घरी भोजनास येण्याची तिने आग्रहाची विनंती केली. नाथांना हरिपंडितास दिलेल्या वचनानुसार चटकन होकार देता येईना. पण त्या बाईच्या अति आग्रहामुळे आणि तिच्या असहाय्य स्थिती लक्षात घेऊन लेकानी एक तोड काढली. ती अशी की तिच्या घरचा शिदा घेऊन स्वयंपाकसिद्धी करायची. आपली मनीषा पूर्ण होत आहे म्हणून त्या बाईला अतिशय आनंद झाला. नाथ जेवण्यास त्या बाईच्या घरी गेले. भोजनोत्तर नाथांनी हरिपंडितास पत्रवाळ काढून टाकण्यास सांगितले. हरिपंडिताने पत्रवाळी काढून टाकली आणि हात धुवून तो परत येतो पूर्वत जागच्या जागी पत्रवाळ त्याला दिसली. त्याला मोठे आश्चर्य वाटले. हा काय चमत्कार! दुसऱ्यांदा त्याने पत्रवाळी काढून टाकली. आत येऊन पाहतो तेथे पुन्हा पत्रवाळी आहेच. तीही त्याने काढून टाकली. पुन्हा तेथे पत्रवाळी आहेच. अशा रीतीने हरिपंडिताला 1000 पत्रवाळी काढून टाकाव्या लागल्या. बाईला तर हा चमत्कार पाहून आपल्या नवस पूर्ण फिटल्याचे समाधान लाभले. पण हरिपंडित मात्र मनात खूप खजील झाला. आपल्या वडिलांचे अलौकिकत्व त्याच्या प्रत्ययास चांगल्या रीतीने आले. त्यांची योग्यता त्यास पूर्णपणे पटली. याचा परिणाम असा झाला की त्याच्या अंगी असलेल्या अहंकाराचा पूर्ण निरसा झाला. वडिलांची आज्ञा हीच पत्राज्ञा मानण्याचे त्याने ठरवले. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक, कमेंट करा.